दरम्यान पार्थ पवारांवर आरोप असलेल्या जमिनी संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातली ही 44 एकर जागा 1819 मध्ये महार वतनदार आहे त्यांना देण्यात आली होती, तशी सनद आहे आणि त्याच्यानंतर ही सगळी जागा आम्हाला आमच्या ताब्यात द्यावी आणि या जागेवर आमचं काही काम असेल तर ते करू द्यावं यासाठी महार बांधव आहेत जे वतनदार आहेत त्यांनी शीतल तेजवानी यांची मदत घेतली। 2006 मध्ये हा सगळा करार आहे तो करार करण्यात आला, ज्याला पॉवर ऑफ अटर्नी म्हणतात। पॉवर ऑफ अटर्नी मध्ये शीतल तेजवानी यांचं नाव आहे। अर्थात या महार वतनदार जे आहेत त्यांनी शीतल तेजवानीची फक्त सरकारकडनं या जागेसंदर्भातली जी काही माहिती होती त्यासाठी मदत घेतली होती। मात्र शीतल तेजवानीने 2006 नंतर या सगळ्या वतनदारांना काहीही न सांगता ही सगळी जी जागा आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जमीन घोटाळा आहे तो मोठा समोर येण्याची शक्यता आहे। कारण या सगळ्या बाबतीत जर पार्थ पवार यांचं नाव समोर येत आहे, ही कंपनी पार्थ पवारांची आहे, तर ही जागा नेमकी राजकीय वरदहस्त घेऊन या शीतल तेजवानीकडनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आहे असा सगळा आरोप आहे। तो या जागेची तेव्हा 300 कोटी किंमत असल्याचं या सगळ्या मालकांनी सांगितलं। मात्र आताची जर बघितलं तर 1800 ते 1900 कोटी या सगळ्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या जागेची किंमत आहे। महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार हा देखील वादात सापडण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन ओल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।